बसते मी, पण तुम्ही हिला कुठे सोडता? प्रांजल हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये। तुम्ही सगळेजण मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत। सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे। संडे असला म्हणजे प्रांजलला असते सुट्टी, तर प्रांजल आज घरीच आहे, नाही तर अजूनपर्यंत स्कूलमध्येच असते, दुपारी येते। मग मध्ये मध्ये करते ना, मला डिस्टर्ब करते प्रांजल बडबड करत असताना। तर राहू दे तू राहू दे। तर आज प्रांजलला सुट्टी आणि ना आज आहे ना मी काही मेशोवरून थोड्याशा गोष्टी मागवले, फ्रीजसाठीच आहे, त्या तुम्हाला दाखवणार आहे। तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा। नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर म्हटलं चला थोडीशी भाजी वगैरे ठेवण्यासाठी नाही का वस्तू लागतात, त्या मागूया, आणि त्या मागितले आणि त्या आले, तर तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करू। तर काल होता प्रांजलचा डान्स प्रोग्राम होता आणि तो जास्त मी काही व्हिडिओ काढला नाही, थोडासा काढला आहे, ती क्लिप पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच पुढं। तर प्रांजलने आज नवीन ड्रेस घातलेला आहे। प्रांजल हाय कर, प्रांजल इकडे बघ ना, हाय कर, नमस्कार कर, इकडे बघून नमस्कार कर, सगळ्यांना नमस्कार। आणि प्रांजलने आता ना नवीन ड्रेस घातले। नवीन ड्रेस आल्यावर आम्ही पण असंच करायचो, ड्रेस आहे ना धुवून तोच घालायचो। आणि आता प्रांजलला बघा नवीन ड्रेस घातले आणि मटकती माझ्यासमोर येऊन, मी नवीन ड्रेस घातलाय, क्लिप लावले, काय ग शेमडे थोडी नटती तुझ्यासोबत? नाही नखरे करतीये ना माझ्यासोबत, करती ना नखरे। शट अप। आज प्रांजलला ब्लॉग मध्ये जास्त बोलायचं नाही असं मला तरी वाटतंय, नाही बोलायचं, बडबड आहे बडबड आहे। आज जास्तच कामाला लागली आहे प्रांजल। तर त्याला चला मी तुम्हाला दाखवणार आहे मी मेशोवरून काय मागवले ते। माझं आजचं पार्सल आलंय, 2 पार्सल मागवले मी मेशोवरून। थांब ना तू, हो ना साईडला, मी दाखवते ना, चल साईडला। मध्ये इतर वेळ तुला बोलायचं नसतं, आता कशाला बोलती माझ्या ब्लॉग मध्ये? येऊ नको माझ्या ब्लॉग मध्ये, पण आता बोलायचं, कशाला बोलायचं आता? बोलायचं इकडे दाखवते काय बघू, दाखवते मी तुम्हाला बघा। हे वॉटर सेविंग शॉवर मागवलंय मी, हे बघा असं आहे, आणि ते आलंय पण, तर बघा हे असं हे मागवलंय मी स्वस्तामध्ये। जास्त महागाची वस्तू नाही मागवत मी, स्वस्तामध्ये। आणि मस्त त्याला चावी पण आहे, चावी नळाला पण लावून दाखवणार आहे आपण, त्याने पाण्याची बचत बघा। दिसतंय का नाही काय माहित नाही, दिसतंय ना, दिसतंय। 2 आले, 100 रुपयामध्ये 2 मागवले। आणि हे बॉक्स का नाही निघत ते, हे बघा, हे एक आणि हे एक, असे 2 मागवले। तर एक मी आता यूज करणार आहे। प्रांजल तू नको त्याला एरवळी खराब करून टाकणार, मी लावते, तू टेन्शन नको घेऊ। तू का टेन्शन घेती? कशाला टेन्शन घेते? असं करते प्रांजल। हे 2 मागवले। त्याच्यानंतर आहे ना फ्रीज साठी मागवले, जाळी नाही ग, पिशवी, बॅग, असे बॅग मागवले, व्हेजिटेबल बॅग मागवले, असे ग्रीन। हे तर पप्पानी पण बनवलं असतं, आता पप्पानी बघितलं ना तर पप्पा बोलणार मी बनवून दिलं असतं तुला। थांब, हे बघा हे नेटच्या बॅग आहे, म्हणजे याच्यामध्ये ना व्हेजिटेबल्स वगैरे भाज्या वगैरे ठेवल्या ना तर भाज्यांना असा घाम वगैरे येत नाही आणि ओले होत नाही, अशासाठी मागवले हे बॅग। तर बघा आपण ना ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवतो ना, ते पण चांगलं नसतं, त्याच्यामुळे ना हे मला थोडं रियाने सजेस्ट केलं होतं की तू अशा बॅग वापर, प्लास्टिक वगैरे वापरू नको, म्हणून मी ते प्लास्टिक आता हटवून दिलं आणि असे ना भाजी ठेवण्यासाठी ना नेटच्या बॅग मागवले। किती आलंय काउंट कर बरं, अजून या पिशवीमध्ये पण आहे काही, टोटल किती बघ बरं।
याची पिशवी कुठे याच्यावरती असणार ना, मी ऑर्डर केलं होतं ना. 3 छान आहे. आता मी याच्यामध्ये बघू आता भाज्या वगैरे कशा असतात ठेवते. पहिल्यांदाच मागवले. 6 त्या 8 आहे आणि ह्या किती बघ. तेच बघती की बाई. थांब मी काढून देत तुला. 2 3 4 5 6 6 आहे ना. थांब 14 बॅग आहे. 14. 1 100 रुपयामध्ये 14 बॅग आल्या. चांगलं आहे ना मग. 2 वाव 3 चांगले. 4 5 ती नळाची जी तोटी मागवली ना मी, ती लावली नळाला. तुम्हाला दाखवते मी ती कशी दिसते. खरंच खूप छान आहे. आणि पाणी पण आहे ना इकडे तिकडे उडत नाही बेसिनचं. तर आमचं ना नळाचं प्रेशर जे होतं ते खूप फास्ट होतं. तर त्याचं काम छान करतं हे. म्हणजे पाणी पण वाचतं आणि भांडे पण व्यवस्थित धुतल्या जाईल. आणि 360 डिग्रीला आहे ते, त्याच्यामुळे छान आहे. तर तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते. बघा आता इथं मी ॲडजस्ट करून घेतले आणि याला एक छान अशी की दिलेली आहे. ही की एकदा इथं ॲडजस्ट करून घेतली आहे. आता मी पाणी चालू करते आणि बघा छान पाणी येतं. आणि आपण असं त्याला फिरवू पण शकतो. त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉल्स पण दिलेले आहे. आणि इथं त्याला फिरकी पण दिलेली आहे. फिरती येते तसं तसं पाणी येत आहे. तर खूप सुंदर आहे. खेळण्यासाठी नाहीये. चलो साईडला. छान आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण मेशोवरून ऑर्डर करू शकता. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. बघा आता मी ना प्रेस केले कपडे सगळे. संध्याकाळ म्हणण्यापेक्षा आता रात्र होतीये. 8 वाजायला आले जवळपास. एवढ्या सगळ्या कपड्यांच्या प्रेस केले मी आज. एवढं खूप दिवसानंतर केले कारण की वेळच भेटत नव्हता कपडे प्रेस करायला. आणि यांना प्रेसच्या कपड्याची सवय लागली आहे. तरी आता ना 15 ते 20 शर्ट अजून बाकी आहे प्रेस करायची. आणि पॅन्ट काही झालेल्या होत्या, काही आता केल्या, काही शर्ट्स केले. तुम्हाला दाखवते मी. एवढे कपडे यांचे दोघांचे ना. मी माझ्या स्वतःचे कपडे एवढे जीव लावून प्रेस करत नाही. पण प्रांजलचे पप्पांचे आणि प्रांजलच्या आजोबांचे कपडे आणि त्यांना लागतात प्रेसचेच कपडे रोज घालायला. पहिले ना प्रेस करायला ना बाहेर द्यायचे, त्याच्यानंतर घरी करायला लागली आहे. तर बघा एवढे सगळे कपडे तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते. एकदा आता प्रेस केले ना एकदा तर 1 महिना फिरून येईल एवढे कपडे पुरतात प्रेस केल्यावरती. कारण की एवढे कपडे त्यांचे दोघांचेच आहे ना. कमीत कमी 20-20, 25-25 शर्ट दोघांना आणि पॅन्ट पण तेवढंच आहे. आणि काही नवीन कपडे तर कपाटातच ठेवलेले ते फक्त काही फंक्शन वगैरे असेल तरच घालायला. तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते एवढे कपडे दोघांचे घालायला. आता मला पण असं वाटतंय की माझ्या पण स्वतःचे कपडे मी प्रेस करायला पाहिजे. कारण की त्यांचे करते आणि मी माझे करतच नाही. कुर्ती वगैरे जे घालते ते. तुमच्याकडे पण एवढेच कपडे का तुम्ही पण प्रेस करता का? तरी एवढे सगळे कामं असतात घरामध्ये तरी पण काय म्हणतात, तुला घरी काय काम असतं, तो दिवसभर काय करते, धुणं धुवायला मशीन आहे तुला, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा आणि झाडू पोछा करायचा. असं 5 शब्दात होता हे सगळं. पण हे 5 शब्दाचं काम जे आहे ना, एक काम करायला जवळजवळ 1-1 तास लागतो. स्वयंपाक करायला गेलं जवळपास तर 2-3 तास निघून जातात किचनमध्ये. भांडे घासायला अर्धा-पाऊण तास जातो, झाडू पोछा करायला 1-1.5 तास जातो. अशी कामं करता करता परत प्रांजलचं असतं हे सगळं. आणि त्याच्यानंतर घरातली कामं असतात, परत कपडे फोल्ड करायचं, सगळं भरपूर कामं असतात घरात. लिस्ट नाही आहे कामाला. आणि पण माणसं काय म्हणतात, सगळ्याच घरांमध्ये हे होतं की तुला काय काम असतं. तर मला सगळं काम असतं. पण सगळे कामं कसे सांगू ना, त्या कामांवर विश्वास पण बसत नाही. आणि तर जाऊ द्या, घरातले काम आहे तुम्हाला दाखवते मी. तर हे एवढे शर्ट केले, परत हे शर्ट्स केले आणि एवढे सगळे पॅन्ट्स केल्या. हे दादाचे काही कुर्ता वगैरे होते ते पण केलं. एवढे सगळे कपडे प्रेस केले. आणि आता एवढं गठुडं भरून ठेवते. याच्यात पण 20 शर्ट आहे दोघांचे. तर बघा अजून एवढे कपडे मला प्रेस करायचे ना, ते मी ना बंद करून टाकले. म्हटलं बस आता नाही होत. आता माझा प्रेस करायचा स्टॅमिना आहे तो संपला आहे. कारण की पायाला मुंग्या आल्या. एवढ्या वेळापासून बसली मी, जवळजवळ 1.5-2 तास व्हायला आले. म्हटलं आता प्रेस पण गरम झाली एकदम. आता ती गरमच होती. पण म्हटलं आता बंद करूया आणि प्रांजलला जेवण वगैरे देते. कारण की उद्या स्कूल आहे तिचं ओलं, म्हणजे ती जेवण करून झोपेल. आता मी उठते, आता किचनमध्ये जाते, तिला पहिले जेवायला देते
प्रांजलच्या पप्पांसाठी बनवायचे तर साबुदाणा वडे, ते दही घेऊन येणार आहे. आणि आम्हाला बनवायचे बटाटे उकडून ठेवले सगळ्यांसाठी, त्यांच्यासाठी पण होतील आमच्यासाठी पण होतील. दादा आणि मीच आहे, तर त्याच्यासाठी आमच्या दोघांसाठी आम्ही आलू पराठे बनवणार आहे. सोबत दही असणार आहे आणि त्यांच्यासाठी साबुदाणा वडे आणि दही असणार आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता मी ना पराठ्याची पण तयारी केली आहे आणि वड्याची पण तयारी केली आहे, सगळं करून ठेवलं आहे. पण वडे पण गरम गरम आवडतात आणि पराठे पण गरम गरम आवडतात. त्यासाठी मी आता प्रांजलच्या पप्पांची वाट बघते, कधी येतात. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय कसं कसं बनवले ते. बघा इथे ना वडे बनवलेत मस्तपैकी साबुदाणा वडे. आता एवढे वडे बनवले, तेल पण ठेवलंय पण अजून आले नाही आहे. त्याच्यानंतर इथं मी ना एवढे पराठे बनवणार आहे आमच्यासाठी, दादा आणि मीसाठी. त्याच्यानंतर इथं सकाळची ना कारल्याची भाजी पण आहे. अरे वाव, सांडली थोडीशी. तर ह्याच्यामध्ये पीठ मळून ठेवले. अशी काही सगळी तयारी केलेली आहे. इकडं पण मस्त वडे खूप आवडतात. तर चला बघू आता वाट त्यांची. आता यांची वाट बघत बसली मी. आता जवळपास 10:30 वाजायला आले, अजून काय आले नाही. आणि आज संडे असल्यामुळे ना शॉपमध्ये गर्दी असते. तर बघू आता. प्रांजल पण अजून झोपली नाही आहे. प्रांजल बोलते आता मला ना मी सकाळी एकाच आवाजात उठणार पण मला पप्पा येऊस तर जागायचे. तर बघा आता प्रांजल काय झोपत नाही. पप्पा येऊसर नाही, तू झोपली ना तबच मी झोपणार. तू आणि सकाळी रडणार नाही रडणार मी, एका आवाजात उठणार. नक्की? नक्की. बरं, हे बघ, प्रॉमिस. कसं असतं प्रॉमिस? असं 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 काय करते? प्रॉमिस पक्का उठणार ना सकाळी? पक्का. नाहीतर मार खाणार माझ्या धाबाक करून. बसते मी, पण तुम्ही हिला कुठं सोडता? प्रांजल